अरे किरण टॉवेल दे ना. हो हे घे. तुझं सगळं सामान काढून ठेवलंय आतमध्ये. हो. कोण आलंय? कोण आलंय? का कुठं होते तू? ऐकू नाही आलं का तुला? कवाचं वाजून राहिलं ते? उघडते. काय माय किती वेळची बेल वाजवून राहिली, कोणी दारच उघडत नाही. नाही आई, थोडासा वेळ लागला मला. ये ना आतमध्ये ये. हो ये ये आतमध्ये. सांभाळून. हो हो. हे तू काय कर, तू बस, मी पाणी घेऊन येते. बस. आल्या? हो लय फुरसत ना आल्या. आई हात पाय धुवून ठेवले. ये. हो हो येते येते. किरण, किरण, हे किरण, इकडे बरं. एक मिनिट. कधीतरी स्वतःची तयारी स्वतः करून घे जा ना. एवढंच नाही तर तुझे मोजे इथे ठेवले होते. अरे ते नाही म्हणून आलोय मी. मग काल मी एटीएम मधून 15,000 रुपये काढले होते. तू घेतले काय? मी कशाला घेणार आहे? तू बोलला होता ना तुझ्या मित्राला कोणातरी द्यायचे पैसे. हो. मग 15 दिवसात 2दा झालंय. मग अरे घरून कशी काय चोरी होते? तुमचेच लोक असतात घरात. त्या दिवशी तिचा मित्र आला होता, पार पार बेडरूम पर्यंत गेला. हे पार या अशा बोलतात प्रवीण. शांती, मी आहे ना तुझा. हे बघ तुझा. लय साजरी घड्याळ आहे रे. कालच घेतली. एक नंबर आहे. मला आवडली आहे, कंपनीची आहे ना. हो का रे? हे हे काय होय? हे 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 इथं तारीख दिसते आणि इथं दिवस. हो का रे? किरण, बाबू काय? अरे मी आता बेडरूम मध्ये कॅश ठेवली होती, तर तिथं कॅश ठेवली आणि आंघोळीला गेलो. आंघोळीहून आलो तर पैसे गायब. येतो मी जाऊन. गायब. मी सांगू शकतो कोण पैसे चोरले तर. मी नजरच शिवम न केली चोरी. राहू दे ना बाई, बोलू नको ना बापा. तुम्ही चुप बसा. तुम्ही आमच्या घरातल्या मॅटर मध्ये बोल नका. अन काय हो, तू माझ्या शुभमवर हे घेऊन राहिली काय? शुभम काय चोर आहे काय? असे असे पैसे पडले असते पण हात नाही लावत तो. आणि माया पोराले चोर ठरवायला निघाली. तू काय दात काढून राहिला? मी सिद्ध करू शकतो ना. आता यांना पैशाचं नाव काढलं असा सटकला तो. आणि मला काय घेणे देणं आहे? असेल तर त्याला बोलवा आणि त्याचे खिशे तपासा. माया दिरावर मी आळ येताना 10 वेळा विचार करून. बाई एवढा कॉन्फिडन्स आहे ना, तर लिहून दे मला. तू लिहून दे. मी काय देऊ लिहून? मी या घरातली जबाबदार व्यक्ती आहे. असं तर मग सिद्ध कर जबाबदार आहे म्हणून. आई थांब, एक काम करतो ना, शुभ्याला बोलावतो, त्याची तपासणी करतो. दूध का दूध, पाणी का पाणी. काही तपासणी की पासणी नाही करायला लागत. माय पोरगा काय चोर दिसला का तुम्हाला? तपासणी करतो म्हणे. अरे साजरं सुजरं पोरगा रे, चोर ठरवाले निघाले तुम्ही. ठीक आहे, मी सीसीटीव्ही कॅमेरा लावून ठेवला होता. फुटेज पाहू त्याचं आपण. हे पाय हो बाई, हे घर आहे ना, हे माया नावाने. या घरची मी मोठी आहे. हे सीसीटीव्ही का काय म्हणतो ना तू, तेही मला माहित आहे. आता ते 2 तासानं कसे डिलीट नाही होत तेही पाहतो मी. पुरावे देते म्हणते. आई तुला सांगू काय, किरण जे म्हणून राहिली की नाही त्याच्यात तथ्य आहे. असं मग
8 दिवसापूर्वी 4,000 चोरीले गेले होते आणि त्या नोटेचे नंबर मी लिहून ठेवले होते. हो त्या नंबरच्या नोटा मला त्या चौकातला जो बारवाला आहे की नाही तिथं दिसल्या, शुभ्यानं दिल्या तिथं. काही बोलून राहिली. हो झालं. एवढाच कॉन्फिडन्स आहे तुझ्या बायकोले तर सिद्ध करा ना म्हणा. मग हे पाय बाबू, तपासणी मीच करा ना, निर्णय मीच घेईन. म्हणजे लिहून मी द्यायचं. हो हा, सीसीटीव्ही फुटेज तुम्ही पाहणार, तुम्हीच ते फुटेज डिलीट मारणार, हो तुम्हीच निर्णय घेणार. हो आता आई, तुम्हीच ठरवलंय ना की शुभम चोर नाहीये. नाहीच आहे. प्रवीण, तू कधी या घरात पैसे आणलेच नव्हते आणि चोरी कधी झालीच नाही. चला उठा, लागा कामाला. कुठे चल चल. आज क्या